कोण आहे? जयेश पाटील. बरोबर आहे ना, पहिलाच वाईट हा कॅप आहे खाली. हा चेंडू रोशन तांबडकर, एक धाव पूर्ण. अक्षय गरज चेंडू खाली, सुंदर क्षेत्ररक्षण सर्वेश याच दरम्यान एका धावाने वाढ, 2 धावा. हे बघा ह्याच्यात अरे दादा भारव दोघांचं पण नाव कोण सांगत? केदार हा चेंडू बॅटची काढा, पुन्हा एकदा चेंडू जातो या थर्डमॅन दिशेमध्ये. आता मात्र इथे पहा तुम्ही छत्रपतींचे मावळे, सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय. थर्डमॅनला मात्र क्षेत्ररक्षक सजवलाय. 3 धावा दोन्ही संघांना. पुन्हा एकदा 3 धावांची पेनल्टी. अरे काय यार, पहिला माया 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 पुन्हा एकदा केदार, शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. आता मात्र काय घडते मैदानामध्ये, झेल होता होता वाचली. कल्पेश मोरे यांच्याकडून खराब क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण पाहायला मिळालं. जीवदान देतोय तो म्हणजे रोशन याला. नक्कीच केदार सुंदर गोलंदाजी. हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळतोय तो म्हणजे केदार. काहीच समजत नाही फलंदाजांना. निर्धाव चेंडूची सांगता फलंदाज जयेश पाटील, रोशन तांबडकर. पंचांच्या डाव्या बाजूने सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली ती म्हणजे केदार याची. आता मात्र जयेश पाटील, हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज लागतोय, जातोय दरम्यानच्या दिशेने. पुन्हा एकदा 1 रन पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मैदानात काय घडतंय, 2 धावा पूर्ण, 1 शॉर्ट रन. नक्कीच अतिदक्ष पंच पाहायला मिळतात आपल्याला या राम कमेटी प्रीमियर लीग मध्ये. अतिदक्ष पंच, एकच धाव, एका धावाने संघाची वाढती धाव संख्या 5 ही धाव संख्या. पंचांच्या डाव्या बाजूने सुंदर गोलंदाजी करतोय, परंतु तेवढी साजेशी काही क्षेत्ररक्षण पाहायला नाही मिळालं आतापर्यंत. ओव्हरच्या दिशेने साजेसा फटका. क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण स्वप्नील मिरकर याचं. दरम्यान एकच धाव, एका धावाने संघाची स्थिती 6. म्हणजे आता ते मध्ये आल्यावर की असं पण पहिली दिलेली आहेत ना, सोडून द्यायचे दोघांचे पण. आता त्यांचा प्लेअर आहे कोण आहे होता ना. अरे हा आलेला तो अरे जयवंत तू बोलावू नको, ते ना आले. सनील वरती आहे. पेनल्टी देऊ. आपला कोण प्लेअर नाही का मारा, प्लेअर घाला होतो मी. पुन्हा एकदा हा चेंडू, वा सुंदर चेंडू. टी शर्ट घातला तर मला पेनल्टी नाही. कोणाचं नाव काय? बंटी, नवीन गोलंदाज बंटी. पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतो. या जयेश पाटील रनआउट. तिथे कॅमेरा नको मारू. आता पण मनीष, नवीन फलंदाज मनीष बंटी घुगे. पहिला चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात बाद झाला तो म्हणजे रुपेश. आता मात्र हा फुलटो स्वरूपाचा चेंडू, परंतु फुलटोल वसूल करता आला नाही. इथे काय घडते मैदानात, भेल होते धरणीला दान.
एक मोठा जाला मासा जाल्याला लागला होता, परंतु झेल सुटली, जाला फाटला आणि मासा मात्र सुटला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे आगरी बोलणार आहे आतापर्यंत बंटी याची. काय रे आता मात्र स्ट्राईकला येतोय तो म्हणजे लेफ्ट हँडर स्वरूपाचा फलंदाज, आजच्या दिवसातील पहिला लेफ्ट हँडर स्वरूपाचा फलंदाज मनीष. पाहूया मनीष साजेशी खेळी करेल का. लेफ्ट हँडर स्वरूपाचा फलंदाज, फुल टॉस स्वरूपाचा चेंडू, परंतु फुल टोल वसूल करता आला नाही. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. नो चेंडू सुद्धा +2. 3 धावा, एकूण 3 धावा. 3 धावाने संघाची वाढती धावसंख्या 10. मनीष पहिलाच डावखुरा फलंदाज पाहायला मिळतोय आजच्या या स्पर्धेतील. मनीष पुढचा चेंडू असेल फ्रीट. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीट. बंटी घुगे चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली होती, परंतु त्याच्यानंतर एक अतिरिक्त धाव आणि 2 धावा फलंदाजीच्या मार्फतून. दरम्यान हा चेंडू लॉंग ऑनच्या दरम्यान 1 धाव पूर्ण. प्रवेश झेल सोडणारा क्षेत्ररक्षक तोच प्रवेश. थोडस धडपणाखाली असेल प्रवेश, कारण झेल कोणाची सोडले तर एक आयकॉन अष्टपैलू खेळाडू सुडकोली गावचा रोशन तांबडकर. पुन्हा एकदा बंटी होईल सज्ज रोशनसाठी. चांगलं झालं अंतरलं होतं ते म्हणजे बंटी. आणि हा मात्र बॅटची कडा. नक्कीच सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक बंटी याचं. संत गतीत चाललेले सामने श्रीराम क्रिकेट कमिटी आयोजित राम कमिटी प्रीमियर लीग 2025 पर्व 4. अतिशय दैदिप्यमान सोहळा तुम्ही अनुभवताय. हा चेंडू नक्कीच पंच आमच्यापर्यंत वळतात. वाईटची सांगता होत आहे. एका धावेने संघाची वाढती धावसंख्या अनुभव 12 बोर्ड असेल रोशन तांबडकर यांच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. आमच्या समोर जोडले तर सनील, नक्कीच सनील पेक्षा मोठी असेल, परंतु खेळ तसा करून दाखवावा लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. वा सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे आतापर्यंत बंटी घुगे याची आयकॉन खेळाडू म्हणून याची बोली लावली होती कल्पेश मोरे यांनी, आणि त्या खेळाडूची साजेशी खेळी सुद्धा पाहायला मिळते. 33 नंबर जर्सी परिधान केलेला बंटी. हा चेंडू मात्र आव देखाना ताव. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय RCPL षटकार. बंटी. आता मात्र रोशन तांबडकर याचा संयमाचा बांध तुटला आणि आता मोठा फटका केला. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका. एका षटकाने मात्र आता मात्र धाव फलकामध्ये बदल होतोय. धाव फलक पोहोचतोय 18. नक्कीच एक मोठ्या खेळाडूची पुन्हा एकदा आठवण करून देतोय ही धाव संख्या. जर्सी क्रमांक 18 सर्वांचाच आवडता आणि एक स्मार्ट पर्सनॅलिटी असलेला खेळाडू विराट कोहली याची आठवण करून देतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय स्वतः कर्णधार. हाणामारीचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे कल्पेश, जर्सी नंबर 24 परिधान केलेला कल्पेश मोरे. नक्कीच आगरी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा हा खेळाडूची डंका चांगली पिटली होती. दरम्यान मनीष, हा चेंडू बॅटची काळा चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दरम्यान. प्रवेश 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 प्रवेश. आज काय घडते प्रवेश यांच्या हातातून. एकदा कॅमेरामध्ये प्रवेशला दाखवला तर बरं होईल. थोडस हताश निराश प्रवेश पाहायला मिळतोय. प्रवेश यांनी झेल सोडली रोशन तांबडकर यांची. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण. गालावर गुलाब पण आले. नक्कीच तुम्ही पाहिलं असाल बेस्ट क्वालिटी, त्याचप्रमाणे बेस्ट वर्क. आमचे मित्र तसेच गजदर बांध इथे सर्वांचे लाडके सतीश दादा जाधव, सुप्रीम स्पोर्टचे सर्व सतीश दादा जाधव. दरम्यान कल्पेश, लागले काय लागले काय
पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. कल्पेश पुढचा चेंडू घेऊन रोशनसाठी पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. आता काय घडते मैदानात, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेईल का रोशन? नक्कीच स्ट्राईकचा प्रयत्न होता, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. तोच बंटी सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. एका धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे रोशन याला. दरम्यान संघाची स्थिती आता पोहोचले 20 धावांवर. मनीषाला मोठे फटके खेळावे लागतील. चांगलं बिडिंग केलं होतं ह्या खेळाडूला मनीषाला रोशन तांबडकर याने ऑक्शन मध्ये. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू काही समजला नाही. आता मात्र मैदानात काय घडतंय, फलंदाज होतोय बाद आणि प्लस व्हाईट चेंडूची सांगता कल्पेशाच्या गोलंदाजीमधून. एका धावेने संघाची वाढती धावसंख्या 21. फलंदाज होतोय बाद मनीष. चेंडू काही समजला नाही. आता मात्र मैदानात काय घडतंय, फलंदाज नक्कीच वारे तुम्ही पाहताय, मंद मंद वारे प्रेडिक्शन लावतात इथे आमचे समालोचक. गुजरात मधून हा पाऊस येतोय आपल्यापर्यंत. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन हा चेंडू नक्कीच चांगला फटका खेळून काढला लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु तिथे क्षेत्ररक्षक कोण होता? दीपेश. आता मात्र फलंदाज होतोय बाद. पुन्हा एकदा मोठा झटका, फलंदाज बाद. मानस आल्या पावली माघारी. मानस रनआउटच्या स्वरूपात रोशन तांबडकर यांना जास्तीची स्ट्राईक मिळावी हाच प्रयत्न असेल या संघाचा. तर मात्र फलंदाजीसाठी येतोय का अष्टपैलू खेळाडू. नक्कीच आमचे भगत यांचा मान उंचवणारा हा खेळाडू म्हणजे त्यांचा सुपुत्र आज इथे खेळताना पाहतात, वीरेन भगत. कल्पेश चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली ती म्हणजे कल्पेशाची. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा. आता काय घडतोय मैदानात, आता मात्र रोशन नकार घंटा देतोय. स्थिरावलेली धावसंख्या 22-22. रोशन एकच षटकार आतापर्यंत बॅट मधून आलाय. संघाला खूप अपेक्षा होती रोशन यांच्याकडून, स्वतः कर्णधार रोशन, परंतु काही मोठे फटके अजूनपर्यंत आले नाहीत. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये, चेंडू आहे हवेमध्ये, उंची जास्त, आणि काय घडते मैदानात, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. येतोय आरसीपीएल षटकार. मोठे फटके अजूनपर्यंत आले नाही. एका षटकाराने पुन्हा एकदा पार्ट चेंज होतोय, धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 28. नक्कीच या ग्राउंडवर, या रबर बॉलवर ही धावसंख्या नक्कीच माफक आहे. पुन्हा एकदा कल्पेश या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना रोशन दुसरा षटकार खेचून काढतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू बॅटची कडा, चेंडू जातोय थर्मॅनच्या दिशेने. एक धाव पूर्ण होईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु फलंदाज बाद. वीरेन भगत बाद. एकच धाव समाधान मानावं लागेल. 29 धावा जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असेल. 18 चेंडू 30 धावांची गरज. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव पूर्ण होईल. चला पुढचा होणारा सामना छावा प्रतिष्ठान विपक्ष आर्विक एक भगवे वादळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटचा कॉल असेल. दोन्ही संघाचे कर्णधार आर्विक एक भगवे वादळ, त्याचप्रमाणे छावा प्रतिष्ठान. चला आदित्य भोईर तसेच संतोष गायकर. एक सामना पराजित झाल्यानंतर मात्र तुम्हाला हा सामना जिंकावं लागेल. या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं आहे तर हा सामना जिंकावा लागेल. या दोन्ही संघाचे कर्णधार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतच असेल. चला या दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या पर्यंत जोडले गेलेत. नाणेफेकीचा कॉल आमचे भगत, या भगत नाणेफेकी करून घ्या. एक लेजेंडरी खेळाडू आदित्य आणि संतोष गायकर यांना शेवटची संधी असेल या वर्षाची. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून ठेवेल, परंतु जो संघ हारेल तो मात्र या स्पर्धेची रजा घेईल.
आर्विक एक भगवे वादळ नाणेफेकी जिंकतोय. नक्कीच पुढचा होणारा सामना तेजस पाटील संघ मालक ज्या संघाचे छावा प्रतिष्ठान कर्णधार त्याचप्रमाणे अजिंक्य भोईर छावा प्रतिष्ठान संघाच्या प्रतिनिधींना विनंती असेल जे गार्डन मध्ये आहेत कृपया समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला तुमचा कर्णधार संतोष गायकर तुमची वाट पाहतात. छावा प्रतिष्ठान संघाचे प्रतिनिधी मेन्शन केलं तर दापोली संघाचे सर्व सचिन पाटील सागर पाटील सचिन पाटील या आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तुमचे कर्णधार तुमची वाट पाहतात. छावा प्रतिष्ठान संघ जिंकण्यासाठी 30 धावांचं असं माफक आव्हान असताना किती मिनिट किती मिनिट इथं पियाला घ्या असे पाण्याचा जाम कटवाडा आला तरी एवढा पाऊस दिला तरी पाणी पियाला नाही. थोडीशी घाई करा मित्रांनो. थोडीशी घाई करा मित्रांनो. नितेश दादा प्रतिष्ठान चला अजूनही आपल्याला 6 सामने खेळवायचे आहेत. 2 फेरीतील साखळी फेरीतील त्याच्यानंतर 2 सेमीफायनल त्याच्यानंतर फायनल. फलंदाजीसाठी येतोय फलंदाज नितेश आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज तुझा बॅट्समनचं नाव काय प्रवेश. नक्कीच आज तो प्रवेश ज्याने रोशन तांबडकर याची झेल सोडली होती. परंतु मित्रांनो निराश होऊ नका. आता तुम्हाला दुसरी संधी मिळाली. पहिली संधी तुमची हुकली परंतु आता दुसरी संधी मिळाली. प्रवेशाला लेफ्ट हँडर स्वरूपाचा फलंदाज प्रवेश. आता मात्र कल्पेश मोरे थोडं पाठी थांबलाय कर्णधार. प्रवेश याला संधी दिली लेफ्ट हँडर स्वरूपाचा डावखुऱ्या हाताचा फलंदाज. जे मी मागे काय केले ते सर्व विसरून आता नव्याने सुरुवात करायची आहे. प्रवेश पहिला 17 संपल्यानंतर तुम्ही तो झेल विसरा क्षेत्ररक्षण विसरा. आता मात्र तुम्ही फलंदाजीवर भर द्या. दरम्यान क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना रोशन तांबडकर जर्सी नंबर 12 परिधान केलेला स्वतः कर्णधार संघ मालक नितेश पाटील. त्याचप्रमाणे एक आयकॉन खेळाडू आमच्या समोर जुडले आहेत. छावा प्रतिष्ठान संघाचा आयकॉन खेळाडू सनी पाटील. गोलंदाज मानस पहिला चेंडू काय घडतंय मैदानात खराब यष्टीरक्षण. नक्कीच मी वारंवार म्हणतोय आज यष्टीरक्षण करणं सोपं नाही. बाईच्या स्वरूपात खाता खोलतोय तो म्हणजे संघ. पहिल्या चेंडूवर 1 धाव छत्रपतींचे मावळे. याच्यानंतरचा समालोचन करतील आमचे समालोचक रोटकर सर. धन्यवाद. चेंडू वाईड जातोय. धावसंख्या 1 न वाढल्या धावसंख्या झाल्या 2. म्हणजे आजच्या दिवसाचा जर विचार केला की टेनिस चेंडूवरून रबर बॉल कडे हा सामना वळला. म्हणजे थोडक्यात सांगायचं मगापासून जयवंत आपल्याला सांगत होतं की क्षेत्ररक्षक विकेट किपर देखील त्या ठिकाणी चुका करतायत. पहिला बाहेर गेला पण पहिला बाहेर गेलाय तो नाही दिसत. कॅमेरा दिसत पहिला बाहेर गेला. केल्या दे त्याला केल्या केल्या केल्या
या ठिकाणी थोड्या वेळासाठी सामना थांबतोय. दोन धावा. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळालं. राम कमिटी प्रीमियर लीग पर्व चौथ्याच या ठिकाणी सामनावीराचे नाव पाहिजे थोडं स्टॉप कॅमेरा पुरस्कार द्यायचा काय दिसत नाही राम कमिटी प्रीमियर लीग पर्व चौथ्याचे या स्पर्धेमध्ये आर्यन योद्धा संघमालक अतुल कदम, कर्णधार निशी कर्णेकर आणि गाव होतं करंजविरा. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये CR11 जिजाऊंची लेक या संघाचे संघमालक होते अक्षय गायकर, कर्णधार प्रशांत मोहरे आणि गाव संघाचं गाव होतं कुदे. तसेच त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये रणमर्दानी सुशिला एंटरप्राइजेस संघमालक दिवेश ठाकूर यांच्या मालकीचा हा संघ, कर्णधार उमेश घाणेकर आणि गाव होतात दापोली. तसेच या स्पर्धेमध्ये नितेश दादा प्रतिष्ठान संघमालक नितेश पाटील यांच्या मालकीचा हा संघ, कर्णधार रोशन तांबटकर आणि गाव सुडकोली. तसेच राम कमिटी प्रीमियर लीग पर्व चौथ्यामध्ये छावा प्रतिष्ठान या संघाचे संघमालक तेजेश पाटील, कर्णधार संतोष गायकर आणि या संघाचं गाव आहे मिठेघार. तसेच या स्पर्धेमध्ये छत्रपतींचे मावळे संघमालक धनाजी मोरे, श्री धनाजी मोरे यांच्या मालकीचा संघ, कर्णधार कल्पेश मोरे आणि गाव आहे करंजविरा कोपरी. तसेच या स्पर्धेमध्ये अर्विक एक भगवे वादळ या संघाचे संघमालक अजिंक्य भोईर, कर्णधार आदित्य भोईर आणि या संघाचं गाव आहे चोरडे. तसेच प्रज्वल सक्षम मराठा या संघाचा संघ मालक आहे शैलेश म्हात्रे, कर्णधार विनायक देवकर आणि गाव आहे यशवंत खार. आणि या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता प्रथम क्रमांक जो चषक आहे रोख द्वितीय तसेच डॉक्टर अभिषेक नेरुरकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलेलं आहे. त्यानंतर या स्पर्धेत
या ठिकाणी पंचांचा निर्णय आलाय 2 धावा. तर या स्पर्धेसाठी मालिकावीराचा चषक चंद्रकांत महादेव ठाकूर यांच्या सौजन्याने दिलं गेलेलं आहे. त्यांचं देखील या मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. तसेच उत्कृष्ट गोलंदाजासाठी मुकेश माळी यांच्याकडून चषक दिलं गेलेलं आहे. त्यांचं देखील खूप खूप आभार. तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या सौ चित्रलेखाताई पाटील यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपये या प्रीमियर लीग साठी पुरस्कृत केले गेले. त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी चषक दिवेश सुशीला ठाकूर यांच्याकडून दिला गेलाय. डीजे साऊंड सिस्टीम साठी प्रशांत घरत यांना या ठिकाणी पुरस्कृत केलंय. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. सामना सुरू होतोय आणि हा चेंडू पुल करण्याच्या नादात चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅन च्या क्षेत्राकडून फाईन लेग क्षेत्राकडे जातोय आणि पंच चौकार 22 का पंच. बॅटकटच्या स्वरूपात ह्या 4 धावा. या 4 धाव्यानं धावसंख्या वाढलंय, धावसंख्या झालंय ती म्हणजेच 8. 30 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली ती म्हणजे 8. अजून 3 चेंडू येणं बाकी आहेत या षटकातील या सामन्यामध्ये. वेगवेगळे असे चित्र बघायला मिळतात. माझे सहसमालोचक मगाशी म्हणून गेले की जयवंत जोशी असं बोलून गेले की रबरचा चेंडू असल्या कारणाने प्रत्येक खेळाडूला थोडा प्रश्न पडतो की कशा प्रकारे खेळायला पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं की आता नुकत्याच परीक्षा देखील संपल्यात. त्या ठिकाणी असं उदाहरण देखील चालू शकेल. असं म्हणजे की ज्या विषयाची आपण सराव केला, विषयाचा अभ्यास केला, ते सोडून दुसऱ्याच विषयाच्या अर्थात आयटी ना काय तो आता हे आलं पॅटच्या परीक्षेचे पेपर्स आले अशी तऱ्हा या ठिकाणी झाली. म्हणजे विषयाचा अभ्यास झाला आणि पॅटच्या प्रश्नपत्रिका त्यांच्या समोर आल्या. त्याच्यामुळे सगळे खेळाडू जवळजवळ त्यांच्या डोक्यासमोर त्रेधा तिरपीट झालीय. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी करतोय. मात्र धावा थोडा खर्च झाला. 8. 3 चेंडूंचा सामना झालाय. हा म्हणावं तसं क्षेत्ररक्षक साथ देत नाही आणि हा चेंडू अतिशय खराब. म्हणजे जर क्षेत्ररक्षकाने चूक केली तर आपण चेंडूवर ताव टाकायचा अशा प्रकारचा गोलंदाजाने हा चेंडू टाकला आणि चेंडू वाईट ठरवला गेला. धावसंख्या 1 न वाढल्या, धावसंख्या झाले 9. 30 धावांचा पाठलाग करायचा. प्रति षटकात केवळ 10 धावांची गरज आहे. आणि हा चेंडू सुंदर चेंडू गुडलँड स्पॉटवर टप्पा ठेवला, कमी उचली ठेवली आणि या चेंडू गेला विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. धाव नाही की धोका नाही, चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय तो म्हणजे मानस. पंचांना पार करून छोटासा रनअप घेऊन गोलंदाजसाठी सज्ज होता. पूल केलाय, चेंडू जातो काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मौजूद आहे, कोणते चूक करत नाही. जोपर्यंत फील्ड पळून एकच धाव पूर्ण करतो. एका धाव्यावर समाधान. धावसंख्या 1 न वाढल्या, धावसंख्या झाली ती म्हणजेच 10. म्हणजे ज्या सरासरीने जायचंय ती सरासरी जवळजवळ घेऊन आलाय तो म्हणजेच संघ छत्रपतींचे मावळे. सुरेख फटकेबाजी करतोय. 10च्या सरासरीने चाललाय आणि प्रति षटकात 10ची गरज आहे. जिंकण्यासाठी केवळ 18 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण असताना आता 13 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण आलंय. 1 चेंडू येणं बाकी. अर्थातच जमेची बाजू आहे. मित्रांनो आणखीन एक सांगावंसं वाटते की आज हवामान खात्याचा अंदाज होता आणि तो परफेक्ट अंदाज आहे. आणि या ठिकाणी उचलून खेळाय चेंडू बघायचा, झेल होऊ शकतो का. आणि त्या ठिकाणी झेल मात्र सोडला जातोय. या झेलाचं प्रायश्चित्त अर्थातच भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या LIC जीवन पॉलिसी 2 धाव्यांची बहाल केली जाते. या 2 धावेनं मात्र एक लाईफ मिळते या फलंदाजाला आणि 2 धावेने धावसंख्या झाले 12. या 12 धावेनं समीकरण पूर्णतः बदलले. आता येणारे 12 चेंडू असतील आणि 18 धाव्यांची गरज असेल. 12 चेंडू आणि 18 धावा. मित्रांनो मगाशी एक विषय सांगितला की कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस चालू आहे. अर्थातच मुरुड तालुका, रोहा तालुका आणि अलिबाग तालुक्याला अक्षरशः पावसाने झोडपून काढलंय. मात्र त्यांना माहितीये की मुंबईला राम कमिटीची स्पर्धा चालू आहे. त्या ठिकाणी तिन्ही तालुक्याचे
मुलं क्रिकेट खेळतायत त्याच्यामुळे त्यांच्या खेळामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून किंबहुना या 3 तालुक्यात तो पाऊस त्या ठिकाणी पडला जातोय आणि या मुंबई या मैदानावर या खेळासाठी या मुलांना खेळण्यासाठी एक संधी देतोय, वाव देतोय. अशा प्रकारची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धा ही होईल की नाही हा एक मोठा प्रश्न चिन्ह पडला होता पावसामुळे. मात्र तसं न होता आज पावसाने थोडीशी या ठिकाणी अनुपस्थित दाखवल्याबद्दल या मंडळाच्या वतीने अर्थात खूप खूप धन्यवाद पावसाला. आणि या ठिकाणी सुंदर चेंडू, निर्धाव प्रकारचा चेंडू, जेवढे चेंडू निर्धाव जातील तेवढा समीकरण आणि तेवढा प्रेशर या फलंदाजांवर असणार आहे. फक्त एकेरी दुहेरीवरच भर घालायचे तरच सामना आपला जिंकू शकतो आणि त्याच तोला मोलाचा गोलंदाज आहे तो म्हणजेच वीरेन ना, वीरेन. आणि हा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू वाईट ठरवतायत. समीकरण बदलत आहे. धावसंख्या झाले 13. पुन्हा एकदा वीरेन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि हा चेंडू ऑफस्टंप वर निघून खेळून काढलाय. झेल होऊ शकतो का? आणि त्या ठिकाणी सुंदर झेल सोडला जातोय आणि या झेलाचा प्रायश्चित्त पुन्हा एकदा 2 धावा ना, 2 धावा बहाल केल्या जात आहेत. पकडो कॅच और जीतो मॅच असं समीकरण आहे आणि जर का आपण या स्पर्धेमधील येणारे प्रत्येक झेल जर टिपले तरच आपलं अस्तित्व या ठिकाणी निर्माण होऊ शकेल. अन्यथा आपल्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. जो जिंकेल तोच या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवेल, अन्यथा या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. करो या मरो अशी स्थिती आहे. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. पुन्हा एकदा वीरेन गोलंदाजीसाठी सज्ज होते. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एस्टँडवरून जातोय, पकडला जातोय विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये आणि धावून एके धोकाने चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. जिंकण्यासाठी केवळ 30 धावांची गरज असताना आता मात्र वीरेन सुरेख गोलंदाजी करतोय, आपल्या संघासाठी कमबॅक करतोय आणि हा चेंडू उचलून खेळण्याचा प्रयत्न बघायचा त्या ठिकाणी नो मॅच. हो, सुंदर असा प्रयत्न केला होता जोपर्यंत फेल्ड होईल पडून 2 धावा पूर्ण होत आहेत. त्या 2 धावेनं धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 17. 8 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. सुंदर गोलंदाजी करतो म्हणावं तसं क्षेत्ररक्षक साथ देत नाही या गोलंदाजाला, तरी देखील मेहनत करतो आपल्या संघासाठी, आपल्या अस्तित्वासाठी आणि आपल्या खेळासाठी. तो म्हणजे वीरेन. पुन्हा एकदा 8 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असताना वीरेन चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आणि उचलून खेळाय चेंडू येतो. क्षेत्ररक्षक मौजूद आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव पण पूर्ण करतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मला असं वाटतंय या जागेचा 7-12 बघावा लागेल, कारण धावसंख्या ती म्हणजे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. अर्थातच 7-12 त्या ठिकाणी समा करायच्या. 7 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी धावसंख्या झाली ते म्हणजे 18 धावा एकही गडीनं बाद करता 18 धावा जमा झाल्या आहेत. त्या म्हणजेच छत्रपतींचे मावळे या संघाचे आणि त्याला साथ देतात नितेश दादा प्रतिष्ठानच्या वतीनं गोलंदाज वीरेन सुंदर गोलंदाजी करतोय, मेहनत करतोय आपल्या संघासाठी. जोपर्यंत फील्ड होईल पळून या ठिकाणी आत्मघातकी निर्णय आणि अशा रीतीने धावबाद होतो. एकच धाव पळून पूर्ण. त्या एकच धावेनं धावसंख्या मात्र झाली 19. आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावेंची गरज. 6 चेंडू आणि 11 धावा. गोलंदाज वीरेन सुंदर गोलंदाजी करतोय, मेहनत करतोय आपल्या संघासाठी. जोपर्यंत पळून या ठिकाणी आत्मघातकी निर्णय. 6 चेंडू आणि 11 धावेंची गरज आहे. बघायचं कशा प्रकारे सामना रंगणार आहे. टीम मिटिंग नकोय मित्रांनो, चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं, आपला योग्य तो गोलंदाज काढायचा आहे. अर्थातच नो डाऊट गोलंदाज येईल तर म्हणजे रोशन तांबडकर असणार आहे. आणि 6 चेंडू आणि 11 धावेंची गरज आहे. त्या खऱ्या अर्थाने सामना जर फिरवला असेल कोणी तर वीरेंद्र,
सुरेख गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. सहा चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. प्रति चेंडूवर डिफेन्सिव्ह पद्धतीने जरी फलंदाजी झाली तरी देखील सामना आपल्या बाजूने झुकवण्याची ताकद फलंदाजांकडे आहे. मात्र त्याच तोलामोलाचा गोलंदाज आहे तो म्हणजेच रोशन तांबडकर, मॅन फ्रॉम सुरे. बघायचा कशा प्रकारे कबड्डीचा देखील एक उत्तम हिरा म्हणून ज्याची ओळख आहे. या ठिकाणी प्रदीप भुईर नौखार कमेंटेटर, उत्तम असे क्रिकेटचे समालोचक यांकडून आपल्या जितूदादा आणि या कमिटीला मेसेज आलाय. श्रीराम क्रिकेट कमिटी मुंबई अध्यक्ष श्री जितूदादा मोरे साहेब या स्पर्धेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला लाईव्ह द्वारे का होईना शुभेच्छा पाठवल्या. खूप खूप धन्यवाद प्रदीप भुईर. आणि या ठिकाणी आपली अनुपस्थिती जाणवत आहे प्रदीपजी भुईर. आणि या ठिकाणी चित्तथरारक सामना चालू आहे. या ठिकाणी पॅडवर जाऊन आदळला जातो चेंडू. बाद होते फलंदाज. प्रदीपजी भुईर आणि या ठिकाणी चित्तथरारक सामना चालू आहे. या ठिकाणी पॅडवर जाऊन मात्र समीकरण बदलले. 5 चेंडू आणि 11 धावा. पहिल्या चेंडूवर धावबाद झाला कर्णधार. पाच चेंडू आणि 11 धावा. धावसंख्या फलकावर लागली ती म्हणजे 19. 2 गड्यांच्या मोबदल्यात सुंदर गोलंदाजी करतो गोलंदाज. 5 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण आलंय. बघायचं कशा प्रकारे रोशन तांबडकर गोलंदाजी करणारे आपल्या संघासाठी 12 नंबर जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाज. हो सुंदर चेंडू. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. 12 जर्सी क्रमांक म्हटला की 2011 ओडिया वर्ल्ड कपचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला युवराज सिंगला लाजवेल असा जर्सी क्रमांक 12 परिधान केलाय. तसेच 2007 T20 वर्ल्ड कप. हो सुंदर फटका. हो आणि त्या ठिकाणी झेल मात्र सोडला जातो. क्षेत्ररक्षण सुरेख झालंय. दाद द्यावी लागेल क्षेत्ररक्षकाला. जरी झेल सोडला असला तरी क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख झालं. केवळ एकच धाव खर्च केली आणि या एका धावेनं धावसंख्या मात्र वाढले. धावसंख्या झाले 20. आता 3 चेंडू आणि 10 धावा. T20 वर्ल्ड कप 2007चा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला युवराज सिंग याचा जर्सी क्रमांक प्रदान केला रोशन तांबडकर. या सामन्याचा हिरो ठरणार का? अर्थातच 2 चेंडू आणि 2 चेंडू केवळ बाकी जिंकण्यासाठी. फक्त 2 चेंडू 10 धावा. कारण ओपनिंग गोलंदाजी करणारा रोशन तांबडकर यानं शेवटला षटक का हाताळला असेल? कारण त्यांना माहिती आहे जर का जिंकायचं असेल तर आपणच जिंकवून देऊ आणि पराभव जरी झाला तरी आपणच पराभव देऊ. आणि हा मोठा फटका आर पार सीमा पार षटकार जातोय. शेवटल्या चेंडूवर सामना रंगणार आहे कारण 1 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण येईल. सुंदर नेत्रदीपक फटका आलाय. जवळ समालोचन कक्षाच्या वरून गेलेला हा फटका जणू या ठिकाणी मानवंदना दिली आहे ते समालोचन कक्षासाठी. आणि 1 चेंडू आणि 4 धावा. बघायचा चित्त थरारक सामना आहे. हृदयाची स्पंदने धगधग करणारा सामना आहे. जर कोणाला बीपीचा त्रास असेल, शुगरचा त्रास असेल तर त्याने लगेचच पाणी पिऊन घ्या. अन्यथा हा सामना बघता क्षणी वेगळा तो अटॅक देखील येऊ शकतो. त्याच्यामुळे लगेच पाणी पिऊन घ्या. 1 चेंडू आणि 4 धावाचं समीकरण आलंय. कशा प्रकारे चेंडू असणार आहे तो म्हणजे रोशन दादा तांबडकर यांचा. आणि खेळण्यासाठी प्रहार करतो फलंदाज, स्ट्रायकर फलंदाज ज्यांना षटकार
नितेश एक चेंडू आणि 4 धावा. चला उशीर झालाय, विनंती असेल, एक चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. बघायचा कशा प्रकारे हा सामना रंगणार आहे. सुंदर असा सामना या ठिकाणी, चित्त थरारक सामना होता कुठे आणि आला कुठे अशा प्रकारचा चित्र या ठिकाणी बघायला मिळतोय. सुंदर टायमिंग शॉट खेळला गेला आणि या चेंडूवर पुन्हा एकदा उचलून खेळला, मोठा फटका, अर्थातच आर पार सीमा पार षटकार, जबरदस्त फलंदाजी आणि हितू दादा मोरे बेधुंद खुश असतील. समर्थक म्हणून कल्पेश कर्णधार देखील बेधुंद खुश असणार आहे. सुंदर सामना आपल्या बाजूने वळवला, सुंदर फटका या ठिकाणी खेळला गेला. काय झालं, काय घडलं, कुठे घडलं, सामना बिघडला होता. जिथे एक धाव गेली, अर्थातच झेल सोडली गेली, झेल